काल तुम्ही इतक्या गोष्टी माझ्यासमोर व्यक्त केल्यात, त्याच्यावरून मला असं वाटतं की तुमचे दाभोळकर सरांबरोबर जे काही मतभेद आहेत ते तुमच्या लग्नामुळे आहेत. हो, लग्नामुळेच. लग्नानंतर कधी तुम्ही तुमच्या वडिलांशी बोलण्याचा प्रयत्न नाही केला? नाही नाही, म्हणजे तशी संधीच कधी मिळाली नाही. पण दाभोळकर सर आता ती गोष्ट मध्ये आणत नाहीत. खूपदा मीटिंग झाल्या आणि प्रोफेशनली वागतो आम्ही. म्हणजे तसंच तुम्ही सुद्धा नोटीस केलं असेलच. आणि त्या दिवशी सुद्धा मीटिंग छान झाली ना. दाभोळकर सरांनी जे चेंजेस सांगितले होते ते सगळे चेंजेस केलेत. पण तुम्ही एकाच ऑफिसमध्ये असल्यामुळे कधीतरी तुम्हाला असं वाटत असेल ना, आपण आपल्या वडिलांसमोर ऑफिसमधले एम्प्लॉय नाही तर त्यांची मुलगी म्हणून त्यांच्या समोर जावं, त्यांच्याशी बोलावं. सर, जेवण नाही आलं अजून. आय थिंक तुम्हाला या विषयावर बोलायचं नाहीये. नाही नाही सर, तसं नाहीये. मला याचं कारण माहिती आहे. एका नात्याबद्दल एक अशी व्यक्ती तुमच्याशी बोलते जी कधीच नात्यांमध्ये गुंतत नाही. मग अशा व्यक्तीसमोर बोलून सोल्युशन सापडणार नाही. एम आय राईट? येस, आय एम राईट. तुमच्या लग्नामुळे तुमच्यात आणि दाभोळकरांमध्ये मतभेद आहे. पण तुम्ही कोणत्या कंडिशन मध्ये लग्न केलं, नेमकी त्याच माणसाची निवड का केली, तेव्हा परिस्थिती काय होती याचा विचार मी नाही करू शकत. कारण लग्नानंतर तुमच्या प्रायोरिटीज बदलू नयेत म्हणून माझ्या ऑफिसमध्ये लग्न न करण्याचाच नियम मी घातलाय. त्यामुळे मी या विषयात न पडलेलं जास्त बरं. पण हो, आयुष्य असो वा प्रोफेशन, आपली एखादी चूक सगळं काही बदलून टाकते. परिस्थिती आणि आजूबाजूची माणसं तीही बदलतात. Anyway, मी आणखी एक नियम आजपासून पाळणार आहे. या विषयावर मी आता काही बोलणार नाही. सर, आय एम सॉरी, पण मला खरंच तसं काही म्हणायचं नव्हतं. नाही मिस आदिती, नियम म्हणजे नियम आणि नियम मोडलेले मला चालणार नाही. काय हसायला काय झालं? सर, नाही, काही नाही. तुम्ही मला मित्रही म्हणता आणि माझ्यासमोर तुमचं मनही मोकळं करत नाहीत. सांगा ना काय झालं? सर, खरं सांगू का? हा, तुम्ही आता म्हणालात ना, नियम म्हणजे नियम, आणि मला नियम मोडलेले अजिबात चालणार नाही. मला नवरे काकांची आठवण आली म्हणून हसले. काय नवरे? मी नवऱ्यांसारखं बोलतो असं म्हणायचं तुम्हाला? नाही नाही, मला तसं नव्हतं म्हणायचं. त्याचं कारण असं आहे की नवरे सतत समोर असतात ना, तसा हा परिणाम आहे.
अदिती, तिलोत्तमा मॅडम आणि मी फायनलाइज केलेलं आहे. तू डिटेल्स भर आणि नंतर अरविंद काकांना फाईल दे. ओके. बरं, एवढा उशीर का झाला? हो, जरा ट्रॅफिक होतं ना म्हणून. अच्छा, आणि मीटिंग कशी झाली? उत्तम. काही नवीन प्लॅन सुचलेत, ते आता आपल्याला सगळ्यांना मिळून अप्लाय करायचे. पण कमालच आहे आदिती तुझी. नाही म्हणजे जर मी तुझ्या जागी असते ना, तर सरांबरोबर असताना काय बोलावे हे मला सुचलंच नसतं. कसं आहे, अशा प्रकारच्या प्रेझेंटेशनची सवय नाहीये ना. सारिका मॅडम, अहो उगाच घाबरताय तुम्ही. निदान एकदा तरी मीटिंग करून बघा तुम्ही सरांसोबत, मग कळेल. आपल्याला जेवढे वाटतात तेवढे टफ नाहीयेत सर. बरोबर आहे. बघू, देवच जाणे का होईल ते. चल. नाही जुई, मी तुला आधीही सांगितलंय, कॉर्पोरेट टूर करताना प्रत्येक टूर वेगळी कशी असेल यावर जास्त भर द्यायला पाहिजे. म्हणजे नेमकं काय? हे बघ, म्हणजे तू जर का एखाद्या क्लायंटला काही ऑफर्स दिल्या असशील तर पुढच्या क्लायंटला त्या मॉडिफाय करून दे, किंवा मग एंटायरली नवीन ऑप्शन्स, म्हणजे काहीतरी वेगळेच उपाय सुचव. अरे पण जय, आपण आत बसूया का? इथे सगळ्यांना डिस्टर्ब होत आहे. तुला जर एकदा सांगून समजलं ना, तर नाही होणार इथे कोणाला डिस्टर्ब. एखाद्या माणसाला जर एखादी गोष्ट 10 वेळा सांगायला लागत असेल, जुई, तू 50 वेळा विचारलंस तरी सांगेन मी. तुम्हाला विचारू शकतेस, कारण हे प्रोजेक्ट संदर्भात आहे. ही खरी केमिस्ट्री आहे. म्हणजे मी तुला कधी काही समजावूनच सांगत नाही. नाही रजनी मॅडम, तसं नाही, तुम्ही पण समजून घेताच, पण जयचे पेशन्स जरा जास्त आहेत. अच्छा, तुला जुई ढ आहे असं म्हणायचंय का? नाही, मला तसं नाही म्हणायचं. ऐका, उद्या कॉन्फरन्स रूम मध्ये मीटिंग असेल सरांसोबत. गेल्या 8 दिवसात एकमेकांबरोबर काम करताना आलेले अनुभव तुम्हाला शेअर करायचेत. आपापल्या प्रोजेक्टचा प्रोग्रेसही सगळ्यांनी सांगायचा आहे. चला साईप्रसाद, 8 दिवस तू बोलत होतास ना, आता उद्या मी बोलते. जरा धड बोला एकमेकांबद्दल. नाही, दिवसभर गोंधळ चाललेलाच असतो ऑफिसमध्ये. असो, जय सर, हा, तुमची नवीन प्रोजेक्टची फाईल घेऊन तुम्हाला वहिनी साहेबांनी बोलवलंय. बर, येतो. थँक्यू. जुई, हे कंटिन्यू कर आणि मी सांगितलंय ते लक्षात ठेव. नवरे साहेब,
तुम्ही इथं येतोय, मला जरा बोलायचं होतं. मी कामात आहे, दिसत नाहीये. मला सुद्धा महत्वाचं बोलायचं आहे. बोल, पण माझ्याकडे वेळ कमी आहे. तुम्ही जरा इकडे. अरे काय आहे? एवढी कसली घाई लागली तुला? काय झालंय? तुम्ही या ना, या ना, या ना. तुम्हाला कॉफी देऊ का? कॉफी वगैरे काही देऊ नकोस. काय झालंय ते सांग. एक प्रॉब्लेम झालाय. अरे वा, प्रॉब्लेम काय तुझ्या चेहऱ्यावर लिहिलाय का? हा, तू सांगितल्याशिवाय मला कळणार कसं? एखादं बिल कमी पडतंय का? काही ऍडजस्टमेंट करायचे का? सांग. नाही नाही, तसं नाही. म्हणजे गावावरनं माझ्या आईची चिठ्ठी आली. मला अर्जंटली बोलवलंय तिकडे. बर मग? अहो म्हणजे आई म्हणत होती की आमचं गावाकडचं घर आहे ना, ते पडायला आलंय. डागडुजी करावं लागेल आणि पैसे पण लागतील मला. हे सगळं मला सरांशी बोलावं लागेल. मग मी कळू का येतोय म्हणून? असं कसं? मी सरांशी बोलावं लागेल असं म्हटलं. मग ते मला सांगतील काय आहे ते. नवरे साहेब, तुम्ही बोललात ना तर सर लगेच परवानगी देतील. हे तूच ठरवलंस? हा, मला नाही वाटत तसं होईल म्हणून. काय एक वेळ पैशाचा विषय मी सरांशी बोलेन, पण सुट्टीचा निर्णय मलाच घ्यायचा आहे ना. आणि ऑफिसमध्ये एवढं काम असताना तुला सुट्टी देणं हे अशक्य आहे. अहो नवरे साहेब, मी आतापर्यंत कधी सुट्टी मागितलाय का? हा, मागितल्यात का? आता अर्जंट आहे हो म्हणून म्हणलं. हे बघ तांगडे, सध्या सीझन चालू आहे. क्लायंट येत जात असतात. आता त्या क्लायंटना चहा कॉफी काही लागलं तर मी नेऊन द्यायचं का? हा, सगळा स्टाफ यायच्या आधी त्यांच्या डेस्कवर पाण्याच्या बाटल्या ह्या मीच भरून ठेवायच्या का? हा, अहो पण माझ्या सुट्ट्या शिल्लक आहेत ना, निदान त्या तरी तुम्ही. अवघड आहे. मी आऊंना कॉफी द्यायला चाललोय. मी बोलतो त्यांच्याशी. कशाला? काही गरज नाहीये. हे बघ तांगडे, मी तुझा बॉस आहे आणि ह्या सगळ्या ऑफिशियल गोष्टी ह्या माझ्या अंडर येतात. मी बोलतो वहिनी साहेबांशी, मग बघू काय होतंय ते. हा, गुड. सर, आपल्या प्रेझेंटेशन वरती ते क्लायंट खूप इम्प्रेस्ड आहेत, खूप खुश आहेत. ऑफकोर्स द एंटायर क्रेडिट गोज टू जुई गाडगीळ. अरे जुईची मेहनत आहेच, पण तुझं प्रोत्साहन आणि पाठिंबा यामुळेच हे शक्य झालं ना. करेक्ट आहे. नाही, टीमवर्क जर चांगलं असेल ना तर सगळीच कामं चांगली होतात. आणि आऊ, या प्रोजेक्टमध्ये आपले क्लायंट जास्त इंटरफिअर करणार नाही. म्हणजे प्रेझेंटेशन संपल्यानंतर ते स्वतःच तसं म्हणाले. त्यांच्या बेसिक काही रिक्वायरमेंट्स सोडल्या तर फार काही डिमांड्सही नाही आहेत. स्पेशल डिमांड्स अजिबातच नाही. याचा अर्थ त्यांचा आपल्यावरती पूर्ण विश्वास आहे. त्यामुळे आता जबाबदारी वाढली आहे आणि त्यांना आता क्वालिटी सर्व्हिस द्यायला लागणार. हो सर, जुई आणि मी त्यावरच फोकस्ड आहोत. सॉरी, तुमचं बोलणं चालू आहे का? मी नंतर येतो. नाही, या नवरे. बोला, काय झालं?
बहिणीसाहेब तांगडे मागे लागला होता म्हणून. नवरे तांगडे म्हणाला आणि तुम्ही सरळ इकडे आलात. नाही तसं नाही सर, पण रजा हवी आहे म्हणत होता. मी स्पष्टपणे नकार दिला. हो पण कारण विचारलं का? हो, गावाकडे अर्जंट काम निघालंय. काय घराची डागडुजी करायची. चिठ्ठी आली म्हणत होता. मी नाही म्हटलं इथलंही काम वाढलंय. अहो पण त्याचं कारण जेन्युइन असेल तर त्याला जाऊ दे. या. थँक्यू. तांगडे तांगडे, मी वहिनी साहेबांशी बोललोय तुझ्या रजेबद्दल. मिळेल मिळेल, तुला रजा मिळेल. पैशाचं वहिनी साहेब, मी सांगणारच होतो तुम्हाला. अहो, ते घर पडायला आले हो. त्याच्याच कामासाठी पैशाची गरज आहे. तांगडे, इथे किती वर्ष काम करतोस? अशा गोष्टी वेळच्या वेळेला सांगायला हव्यात. घर पडेपर्यंत वाट बघायची का? सॉरी. तांगडे, तू जायची तयारी कर. बाकी सगळं आम्ही बघतो. आणि काळजी करू नकोस. आणि काही वाटलं तरी सुद्धा डिरेक्टली मला किंवा आऊना सांगायचं. हो सर. थँक्यू सर. प्लेजर सर. या. आऊ, मी पण येतो. नवरे, तुम्ही जरा थांबा. ये आते. बोलायचं जरा तुझ्याशी. काय झालं जसं? कॉफी पाहिजे का? मी आणून देऊ का? तांगडे, कॉफी वगैरे नकोय मला. तू तुझ्या घरी एवढी इमर्जन्सी आहे आणि तू एका शब्दाने बोलला नाहीस. जय सर, मला सुद्धा अचानक कळलं सगळं. ते आपण असं सगळं घरदार सोडून इथं मुंबईत आलेला असतो. आईची चिठ्ठी आली मग असं हादरलो बघा. म्हणलं आधी सुट्टीचं बघावं म्हणून नवरे सरांना पहिल्यांदा गाठलं. काळजी करू नकोस, सगळं ठीक होईल. कधी निघतोयस? दुपारची गाडी आहे. म्हणजे मी सकाळीच निघणार होतो, पण सुट्टीचं अजून नक्की नव्हतं ना म्हणून. आता झालंय ना सगळं नीट? ठीक आहे. तिकीट काढलंयस का ऑनलाईन बुक करू? चालेल. आणि हे घे. नाही नाही नाही, कशाला काय? नाही नको. अरे तुला गरज आहे तांगडे. नाही नाही, आऊ म्हणालेत की काहीतरी करते म्हणून याचं. हो पण तुला प्रवासात लागतील ना. माझ्याकडे आहेत. नको प्लीज. तांगडे, हे ठेव. नाही वापरले गेले तर परत दे. बस. अरे काय झालं?
जय सर, मी तुळजापूरून मुंबईला येत असतो ना, तेव्हा सगळे घरचे अशीच चौकशी करतात माझी. हे घेतलं का, ते घेतलं का. तुमच्यासारखी माणसं दिसली ना, कधी कधी असं वाटतं की आपण घरी चाललोय का घरातनं चाललोय. काळजी करू नकोस. हं? सगळं ठीक होईल, टेन्शन घेऊ नकोस. गावाकडे सगळ्यांना विचारलंय म्हणून सांग. हो. आईंना नक्की माझा नमस्कार सांग. आणि हो, आईंनी लास्ट टाइम ते हे दिले होते ना गेल्या वेळी, लाडू, ते पुन्हा मागितलेत म्हणून सांग. एका अटीवर. कसली? जय सर, मी येईस तर तुम्ही आदिती मॅडमशी एकदा बोलून घ्या. प्लीज. जा, तयारीला लाग.